श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या असणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी करावयाचे काही खास आणि विशेष उपाय पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. संकष्टी चतुर्थीचा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. दर महिन्याला 2 वेळा चतुर्थी तिथी येते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. तसेच जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार 25 जून रोजी पहाटे 1:23 सुरू होईल. ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 संपेल. उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 25 जून रोजी पाळण्यात येत आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चंद्र अर्ध्या वेळ 25 जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री 10:27 नंतरच चंद्राला अर्घ्य द्यावे. अंगारकीच्या रात्री साधारण 10:30 नंतर चंद्रोदय होईल. चंद्र अर्ध्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही, कारण चंद्रदेवाला श्री गणेशांचा आशीर्वाद आहे. तर या दिवशी करावयाचे काही खास प्रभावी चमत्कारिक उपाय आता आपण पाहूया. घरातील सुख शांतीसाठी हा उपाय करा. घरात वादविवाद क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. घरात जर लक्ष्मी नांदावे असे वाटत असेल तर घरात सुख शांती असणे गरजेचे आहे. घरात सुख शांती हवी असल्यास अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरात श्री गणेश यंत्राची स्थापना करावी. हे यंत्र खूप लाभकारी ठरते. श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. व्यापार आणि नोकरीतील प्रगतीसाठी हे करा. व्यापारात लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून नोकरीत पदोन्नती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपतींची पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणा. भगवान गणपतींचे पूजन करत हळदीच्या 5 गाठी अर्पण कराव्या. दरम्यान श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. विवाहातील समस्यांसाठी हा उपाय. घरातील कोणाचा विवाह होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होत असेल तर या दिवशी गुळाच्या 21 गोळ्या आणि दुर्वा भगवान श्री गणेशांना अर्पण करावे. यासह जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी गणपतीला साकडे घालावे. या उपायामुळे विवाहासंबंधी समस्या हळूहळू सुटण्यास मदत होईल. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय. घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य भगवान गणपतीला द्यावा. यासाठी गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा. नैवेद्यातील गूळ हा गाईला खाऊ घालावा. संकष्टी चतुर्थीला या उपायाची सुरुवात करत अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय करावा. या उपायामुळे काही दिवसातच सकारात्मक बदल जाणवेल. आपल्या परिवाराला संकटातून वाचवण्यासाठी करा हा उपाय. तुमच्या परिवारावर जर एखादे संकट आलं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा. हत्तीला हिरवा चारा दिल्याने भगवान श्री गणपती प्रसन्न होत, तसेच भक्तांची समस्या सुद्धा दूर करतात. पूर्वीच्या काळी श्री गणेश मंदिरामध्ये हत्ती असायचे. सध्याच्या युगामध्ये हे शक्य नाही. त्यामुळे तुमच्या आसपास जवळ जर गोमाता असेल तर तुम्ही गोमातेला या दिवशी हिरवा चारा अवश्य खाऊ घाला. असे मानण्यात येते की गोमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तर या दिवशी अवश्य जवळपासच्या तुमच्या
कुठे गोमाता असेल तर तुम्ही तिला हिरवा चारा खाऊ घाला. जर तसं नसेल तर प्रत्येक शहरामध्ये एक गोशाळा असते. तेथे तुम्ही हिरवा चारा त्यांना खाऊ घालण्यासाठी दान स्वरूपात काही रक्कमसुद्धा देऊ शकता. तर असे हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावयाचे काही खास उपाय. पृथ्वीवर या दिवशी गणेश तत्व मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. तर अवश्य या दिवशी हे उपाय करा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील व श्री गणेशाची कृपा तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणांची, उपायांची, तोडग्यांची माहिती टाकत असते. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच समोरचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.